लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्या आलेल्या आहेत. 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि दुसरी देखील आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल. या दोन आनंदाच्या बातम्या समोर आल्या. तर काय बातम्या असणार आहेत, कधी तुम्हाला पैसे येणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे. एकदम आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी ही लाडकी बहिणींना जबरदस्त फेमस झालेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी निधी वाढवून भेटणार आहे का, या ठिकाणी ही मोठी बातमी समोर आली. लाडक्यानो, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो की पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि याचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. लाडक्यानो, सगळ्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला अंदाजच्या बातम्या या ठिकाणी मी दाखवणार आहे. तुम्हाला अंदाजच्या बातम्या हव्या आहेत का लाडक्यानो, खुशखबर हवी आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि तुम्हाला 23वा हप्ता भेटला होता का, सर्वांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 23वा हप्ता भेटला होता का नव्हता कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. चला आता वेळ लागते, व्हिडिओला सुरुवात करतो. खुशखबर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, दोन आनंदाच्या बातम्या तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. चला, 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आतुरतेने वाट बघत बसल्या लाडक्या बहिणी ह्या हप्त्याबद्दल. तर खुशखबर काय असणार आहे, 2100 रुपये तुम्हाला मिळणार का, तर याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. तुम्हाला मी मागे बघा 3-4 दिवसापूर्वी पण ही म्हणलं होतं 2100 रुपये आम्हाला देऊ नका, चालते, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ती 2100 ची बातमी समोर आली. मी हे तुम्हाला 4 दिवसापूर्वी म्हणलं होतं की लाडक्यानो 2100 रुपयाबद्दल आपल्याला बातमी येणार आहे, पण 2100 रुपये आम्हाला नको हे पण म्हणतोय. ज्या लाडक्याने 80 लाख बाहेर काढले त्यांना मध्ये घ्या अशी सरकारला आपण विनंती करू. 2100 रुपये कधी होतील, कधी पुढचं पुढे बघूया, पण ज्या लाडक्यात आहे, ज्या खऱ्याच गरीब आहेत, ज्या खरीच पात्र आहेत त्यांना मध्ये घ्या असं आपण या ठिकाणी म्हणलं होतं. तर ही बातमी आता लागलेली आहे. त्याचबरोबर 3000 रुपये मिळणार का, जून हप्ता जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता वाटपाचं नेमकं काय होणार आहे याच्याबद्दल एक महत्वाची अंदाजी बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. लोकसत्ता, लोकमत आणि या ठिकाणी G24 तास, त्याचबरोबर ABP माझा अशा न्यूज पेपर मध्ये, टीव्ही चॅनलवर बातमी समोर आली आहे. या ठिकाणी तुमच्या समोर दिसतात आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. ABP माझाची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. 7 जुलै 2026 आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, मोदींच्या आर्थिक सल्लागाराच्या परिषदेमध्ये ही बातमी समोर आलेली आहे. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे. काय बातमी तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, लाडकी बहीण योजनेचा पैसा वाढवणार, पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्वाची शिफारस या ठिकाणी समोर आलेली आहे. तर काय शिफारस असणार आहे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यांनो, एक अजून आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, ती बातमी देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे. चला आता वेळ लागला, व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली ही बातमी तुम्हाला 2100 रुपयाबाबतची ही बातमी तुम्हाला दाखवली. ABP माझाची ही बातमी लाडक्यांनो. काय बातमी बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महिला वर्गाच्या दृष्टीने गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणीबाबत लाभार्थ्यांना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेकदा विचारला जातो. बघा, तुम्हाला पण असं वाटतंय का की 1500 ऐवजी 2100 भेटायला पाहिजे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव जिल्हा सांगायचं आहे. 2100 भेटणार, जवळजवळ 2 वर्षापासून हे चालू आहे की 2100 भेटणार, 2100 भेटणार. या ठिकाणी अनेक वचनं दिले जातात, अनेक या ठिकाणी आव्हान केले जात आहेत, पण त्याबद्दल काही बातमी येत होती. पण 2100 रुपयाबद्दल बघा, या ठिकाणी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयावरून 2100 रुपये सुतोवाच केले होते. या संदर्भात आता केंद्रीय पातळीवर एक महत्वाची घडामोडी घडलेली आहे. लाडकी बहीण सारख्या योजनेच्या रकमेमुळे वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे असे पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या EAC-PM या एका शोध निबंधात हे सूचनात आलेले आहे. बघा, एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे बघा, आता तुम्हाला सगळ्याला माहिती, महागाई वाढली आहे. या ठिकाणी घर चालवण्यासाठी पैसे लागतात. 1500 रुपयांनी काही होणार नाही आणि याच्यामुळेच
त्या लाडक्या बहिणीला थोडी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला थांबवतोय. पण समजून घ्या, या ठिकाणी एक महत्त्वाची ही बातमी या ठिकाणी समोर येत आहे. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. पण आता व्हिडिओ तुम्हाला आता इथेच दाखवतोय. पण एक पुढचा जो बातमी आहे आपली ती म्हणजे हा पुढचा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल आता तुम्हाला ती अपडेट मी नंतर देतो. कारण की आता थोडी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आल्यामुळे तो व्हिडिओ मी थांबवत आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.